सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत मिळालेल्या सूचनेप्रमाणे आम्ही 1 जून ते 30 जून हे खेत बचाव अभियान राबवत आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाची जी उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये शेतकरी असेल, ग्रामीण महिला असेल, शेतकरी गट असतील, महिला बचत गट असतील किंवा निविष्ठा विक्रेते असतील, यांना जाणीव जागृती करणं हा याच्यामधला महत्त्वाचा उद्देश आहे. विशेषतः त्याच्यामध्ये जे उद्दिष्ट आहे त्याच्यामधलं पहिलं उद्दिष्ट आहे की मृदा आरोग्य आणि जे काही निविष्ठा आपण वापरतो शेतीमध्ये त्या माती परीक्षणावर आधारित वापराव्यात याबाबत जाणीव जागृती करण्यात येणार आहे. दुसरं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये शेतकरी, ग्रामीण महिला, निविष्ठा विक्रेते, युवक, विस्तार कार्यकर्ते यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून जाणीव जागृती करणं, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे खताचा सुयोग्य वापर असेल, खताचा जो माती परीक्षणावर आधारित वापर असेल आणि जैविक खताचा वापर असेल, ज्याला आपण हिरवळीची खतं म्हणतो, याचा वापर असेल, याचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करणं हा उद्देश आहे. दुसरी महत्वाची गोष्ट एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, याच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल, बीज प्रक्रिया असेल, बी उगवण्याचं प्रात्यक्षिक असेल, हे सगळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत जून महिन्याचा संपूर्ण कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि दररोज कृषी विज्ञान केंद्र 2 गावामध्ये जाणार आहे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 5 तालुक्यामध्ये हे 50 गावामध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. आणि या अभियानामध्ये इतर ज्या महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जे तेल आपण खातोय, विशेषतः खाद्यतेल, याचं जे काही वापर आहे तो कमी करण्याच्या बाबतीत सुद्धा जाणीव जागृती करण्यात येणार आहे. आणि निविष्ठा विक्रेते जे आहेत आपले, त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा त्यांना प्रशिक्षण हे देण्याचं काम सुद्धा या कृषी विज्ञान केंद्रामार्फत केलं जाणार आहे. अशा प्रकारचं हे भव्य अभियान हे राबवलं जात आहे. आणि या अभियान कालावधीमध्ये म्हणजेच खेत बचाव अभियान कालावधीमध्ये म्हणजे संपूर्ण जून महिन्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण लॅबमध्ये जे मातीचे नमुने येणार आहेत त्यांना 50% सूट देण्यात येणार आहे. म्हणून माझी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना विनंती आहे की हे जे अभियान आहे की ज्या माध्यमातून आपल्याला मृदा आपली सुधारायची आहे, पिकाचं उत्पादन वाढवायचं आहे आणि शेतकऱ्याचा नफा हा वाढवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी या अभियानाचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे. नमस्कार.